गट क्रमांक 6 मध्ये लढत झाली मित्रांनो. थोडक्यात निकाल बाक्या डॉन म्हणजे आपल्या देवाने घेतला, परंतु बाक्याच्या गटात हारू जिकू किंवा बाक्याच्या सामन्यात उतरू, पण ती वासरू उजेडात येते मित्रांनो. दोन्ही मला वाटतं ही पण आदत आहे वासरू. दुसरा दुसरा किती दिवस झालं? 15 दिवस झाला दातला नसरा. बरं, आता आदत दुसऱ्या हाणाचा का निर्णय घेतलाय? आम्हाला पैरा भेटत नव्हता, आम्हाला आदतचा पैरा भेटला. आम्ही दुसऱ्या आदत मध्येच पाळणार होतो, पण आमच्या वासरानं दात लावला. आमचं चांगलं नियोजन झालेलं होतं, पण अचानक आमच्या वासरानं दात लावलं, त्यामुळे आम्हाला मग परत वासरू एक भेटलं आमच्या मित्राचं. म्हणून ते आम्ही केलं नियोजन. आमच्या 2 पावत्या होत्या, एक पावती आमची कडनं लागली 43 मध्ये 1 नंबर तासावरती, म्हणून आम्ही त्या गटात पळायचा निर्णय घेतला बकासूरच्या गटात. म्हणजे दुसरी पावती पण कडण, ही पण पावती कडणीच, पण ही किती ही 8 नंबर तासा होती. 7 नंबर तासावरती होती, पण शेजारच्या गाड्या झुपल्या नाहीत आपल्या. म्हणजे मित्रांनो बघा, 1 नंबर तासावर पळण्यापेक्षा 7 नंबर तासावर पळायचा निर्णय घेतला यांनी. आणि बाकी डॉनचं तिथं मग काय लोकांचं म्हणणं काय आलं होतं? काय नाही, लोकांनी चर्चा, आपला बैल तर पळतो, आपल्याला बघायचं होतं कितपत आपला बैल. आपण पाठीमागे जे पळत होतो, आपण पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस सिद्धनाथ यात्रेचं मैदान झालं होतं दैवडीत, त्यावेळेस आदत मध्ये ह्या वासरानं आपला 1 नंबर केलेला होता. त्यावेळेस आपण 1 नंबर केलेला. नंतर आपण 4-5 वेळा गुलाबात राहिलो आपण वासरू घेतल्यापासून. माळशिरसला विंद केसरीला गुलाबात राहिलोय, तिथे 5 नंबर केला. तिथे बी आपण टॉपच्या सेमी पास केला. शेवटचा 11वा सेमी होता माळशिरसला. तिथं बी कार्तिकची गाडी होती, सुंदरची गाडी होती, तिथं बी आपण सेमी पास केला. तिथं सेमीला वासरू आपलं पडून सुद्धा आपण तिथं परत 5 नंबर केला. सेमीला पडलं होतं मित्रांनो वासरू पुढे येऊन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो, की अनेक वेळात राहिलं वासरू, पण तरी पण अंधारात होतं. आज बाकेडॉनचा किंवा आशीर्वाद भेटला म्हणा. बकेडॉनचा आपल्याला आशीर्वादच आहे पहिल्यापासून. आपल्याला नाद लागला हा बकासूरमुळे लागला. आपण बैलगाडी क्षेत्रात आलो बकासूर आणि विठ्ठल नानामुळे. आपल्याला यातला काय सुद्धा नाद नव्हता. आपण पहिल्यांदा आपण नानापाशी जात होतो, विठ्ठल नाना आहेत का नाही, त्यांच्यापाशी आपण जात होतो. त्यांच्या पाठीमागे जायचो, त्यांच्या बैलांपाशी जायचो, त्यांच्या घरी बी जात होतो मी वैयक्तिक. तिथून नाद लागला. परत ह्याच्या अगोदर आम्ही हा माऊली घेतलेला बैल घेतला. परत आता ही वासरू घेतलं. हे वासरू कुठून घेतलं? ही वासरू इथूनच घेतलं, येरळवाडीतून. आणि ह्याच्यावर पडलेलं वासरू कुठलं होतं? पळस मंडळचं रुद्रा 41 14. मित्रांनो ह्याच्याबरोबर पडलेलं वासरू पण छान पाहिलं. वाटत होतं गाडी काय होईल काय नाही, काय होईल काय होईल, काय वाटत होतं बाकासूर सीमेच्या गटात झोपले त्यावेळी? नाही, आम्हाला वाटत होतं आमचीच गाडी लागेल. निम्यापर्यंत आमची बी गाडी मोर होती. थोड्यात निकाल गेलाय फक्त. पण निकाल घ्यायचं म्हणलं तर बाकीचा कोण हात नाही. बकासूर हा देवच आहे, त्याचं रेकॉर्ड कोणच तोडू शकणार नाही, त्याची बरोबर कोणही करू शकणार नाही. बरोबरी नाही का मित्रांनो बघा, बकासूरच्या ह्याच्यामुळेच ते उजेडात आणला. आणि म्हणजे बकासूरमुळे उजेडात आलं आणि बकासूरमुळे नाद लागला आणि बकासूरनं तुम्हाला आणलं उजेडात एक प्रकारे वासरू सोडत. तर मित्रांनो बघा, माळशिरसच्या मैदानात हेच वासरू पडलं होतं मित्रांनो पुढं. अजून त्याचं वन पण असतं मला वाटतं लागलेलं. तर ह्याच वासराने ह्या वासराबरोबर पळस मंडळाचा रुद्रा 41 44 पाहिला. 14 आणि इतिहास रचला. आज ह्या बकासूरच्या गटात हारली ती, परंतु ह्यांनी 4 गुलाल केला. तवा जेवढी उजेडात आली नाही ती तेवढा आत्ता आले. धन्यवाद. मागचं कलाकार आहे धना बाबा, मी मूर्छ नाही. तुम्हाला बोलायचं अगो बाया, माझं काय बोलायचं ती बंद करा आता. हात लाव ना. नाही बंद नाही विषय. डॉक्टर मित्रांनो गँग घ्या सगळी. उचल नाही पण हे मालक होय. कशाच मालक? काय मालक आहे तुम्ही ना? कडे पळायचं पहिल्यापासून वासरू का? किती दिवस झाले? आदत असताना सेमी आपण कडनच काढला. सेमी कडन काढला 1 नंबर केलता. कितीला मागितलं वासरू आहे? महिने जास्त बरी. किती? 1 ते 10-15 पर्यंत जास्त. 10 का 15? 15 पर्यंत. 15 पर्यंत काम दिलं नाही. घेतलाय ना आता. कितीला घेतलाय? घेतला 5.5 लाख. 5.5 लाख रुपये घेतलाय. प्रॉपर्टी जोरात आहे गाडी. रिन काढून नाही ना ऋण काढले.
असं कुठं वर्गण काढून लागा बैल घेतला या नाना भावा. वर्गण काढून सगळ्यांचं आपलं थोडं थोडं. सगळे पोरांनी आपलं किती जण आहे तुम्ही आई समजा टीमच आहे आपली वावरे दानालवाडी मोई दैवडी गायकवाडी. बर म्हणजे प्रत्येकाने 5, 10, 20, 25, 40 असं पैसे दिले. बाबा कसं काय चांगला आहे की. एक नंबर आहे. बरं आज बाकासूरच्या गटात लागला होता. त्याचं नशीब चांगलं. बाकासूरच्या गटात यायचं नशीब चांगलं. हो हारू द्या हरलं तरी चालते पण चालते हरलं तर पण ते नशीब चांगलं त्याचं. त्याच्या जोडात खेळणं म्हणजे कोणाचे काम नाही. ओके चला धन्यवाद.